जाऊयात हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर बोलतायत। चान्स आहे मला आणि जे काम शासनाचं येईल अध्यक्षपदावरती ते मी करून देण्याचा प्रयत्न करेन। बहुमत आहे आता मुख्यमंत्री भाजपचेच आहेत आणि नेहमी तुम्ही तालिका अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून आम्ही पाहिलेलं आहे। दुसरी काही इच्छा पक्षाकडे किंवा देवेंद्रजींकडे व्यक्त केलेली आहे का? बघा, हे हंगामी अध्यक्षपद मला पक्षाने दिलं, हंगामी अध्यक्षपद, आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणतात तर मी 1990 पासून ह्या विधानसभेमध्ये 90 पासून मी आमदार आहे आणि ही माझी 9वी टर्म। आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आहे। ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये। सर उद्यापासून तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा शपथ देणार आहात। उद्यापासूनची प्रक्रिया कशी असेल 2 दिवसाची? जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर मी चालू ठेवणार। प्रोसिजरमध्ये मी चेंज करू शकत नाही। जे आहे प्रोसिजर त्या पद्धतीने मी काम करणार। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आता पुन्हा एकदा उद्या ते आमदार म्हणून शपथ घेतील तुमच्या अध्यक्षतेखाली, काय भावना आहे? एक समाधान वाटतंय की काम करणाऱ्या माणसाला मी शपथ देते, हे मलाही समाधान वाटतंय। कारण एवढे वर्ष मी काम केलं आहे, ग्रासरूटला जाऊन काम केलं आहे आणि हा प्रसंग माझ्यावरती आज देवेंद्रजींना शपथ देण्याचा चान्स येतोय, हा मी एक नशिबान आहे। विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल का? विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल का? ते ऍडमिनिस्ट्रेशन अजून माझ्या लक्षात आलं नाहीये, अजून कशा पद्धतीने ते लोक आखणी करतायत ते, म्हणजे आखणी झाल्यानंतर मी त्या विरोधी पक्ष नेत्याला शपथ देईन मी। पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून किंवा एखादं मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा आहे आपली, पूर्ण वेळ अध्यक्ष जरी? हे तुम्हाला सांगू, शेवटी आज 9 टर्म मी केल्यात, वर्ल्ड रेकॉर्ड मी केलंय। माझी पण काही अपेक्षा आहेत ना, ते माझी ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या पक्षाने कराव्या अशी माझी पक्षाला विनंती आहे। सर 9 बार आप विधायक बने, वर्ल्ड रिकॉर्ड है। प्रोटेम स्पीकर के तौर पे आज आपने शपथ भी ले ली, मुख्यमंत्री के तौर पे भी शपथ लेने की इच्छा है क्या? अरे मैं क्या नया विधायक नहीं है, मैं फूड एंड सप्लाई नगर विकास का मिनिस्टर था नारायण जब भी मुख्यमंत्री थे। अभी मेरे को चांस मिला तो ना नहीं बोलेगा, चांस तो चाहिए, लेकिन अभी पार्टी का क्या इश्यू है, देवेंद्र जी का क्या इश्यू है, मेरे को मालूम नहीं है। आपने इच्छा जताई है क्या मंत्री बनने? मैं इन लोग को क्या बात करने का वो बात किया मैंने। सर कल का प्रोसेस किस तरह से होगा सर, एक बार थोड़ा बता दीजिए। किन जो प्रोसीजर है वही प्रोसीजर से काम हो जाएगा। सर एक इतने सालों बाद पहली बार आप देख रहे होंगे कि सत्ता पक्ष के पास इतने एमएलए बैठे होंगे कि विरोधी पक्ष नेता भी नहीं बन रहा है, कैसे सदन की कार्रवाई चली? देखो, ये जो मैं अभी शपथ लेके इधर आया, ज्यादा कुछ बात नहीं कर सकता है, पार्टी का ज्यादा बात करने का मेरे को अभी अधिकार भी नहीं है। ठीक है, शपथ लिया इसलिए बोलता है, नहीं तो मैं डिटेल आप लोग को बताता। हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर मला बोलायची संधी असती तर मी बोललो असतो, मात्र सध्या मला तशी अनुमती नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि विरोधकांच्या पद्धतीनं किंवा विरोधकांच्या वतीनं कोणी शपथ घेणार आहे का यावर त्यांनी भाष्य करणं टाळलंय।